एक मोठी बातमी समोर येते अमरावतीतून। अमरावतीच्या बडनेरा इथे लग्नाच्या स्टेजवरती नवरदेवावरती जीवघेडा हल्ला झालाय। बडनेरा रोडवरील साहिल लॉन इथे ही घटना घडलेली आहे आणि त्यामुळे विवाह सोहळ्यात चांगलाच गोंधळ उडालाय। नवरदेव सुजलराम समुद्रेवरती दोन युवकांनी चाकून हल्ला केलाय। हल्ल्याचा थरारक व्हिडिओ देखील ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। नवरदेव या संपूर्ण दुर्घटनेमध्ये गंभीर स्वरूपामध्ये जखमी झालेला आहे आणि त्यानंतर ड्रोनच्या माध्यमातून पळून जाणारे हे लोक सुद्धा पाहायला मिळत आहेत। नववधूला धक्का बसला आणि ती स्टेजवरतीच कोसळली, बेशुद्ध पडली। नवरदेवाचे वडील आरोपींना पकडायला गेल्यानंतर त्यांच्यावरतीही हल्ल्याचा प्रयत्न झालाय आणि आरोपी दुचाकीवरती बसून घटनास्थळावरून फरार झालेले आहेत। लग्न सोहळ्यामध्ये त्यामुळे चांगलीच खळबळ माजली आणि गोंधळाचं वातावरण देखील निर्माण झालं। तर हे सगळे दृश्य ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून घेण्यात आली आहेत। लग्नासाठी म्हणून ड्रोन कॅमेरा आणण्यात आलेला होता, मात्र हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीनं ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून या दोन आरोपींचा अशा पद्धतीनं पाठलाग करण्यात आला। हे दोघे जण कोण होते, त्यांच्या गाडीचा नंबर काय, कुठल्या मार्गाने गेले या संदर्भातला सगळा व्हिडिओ समोर आलेला आहे आणि अतिशय थरारक अशा स्वरूपाची ही घटना म्हणावी लागेल। एखाद्या सिनेमाला साजेशी अशा स्वरूपाची ही घटना इथे पाहायला मिळते। या संदर्भात अधिक माहिती घेऊया। शुभम बायस्कर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। शुभम, हा संपूर्ण प्रकार अतिशय थरारक असा म्हणावा लागेल। प्रज्ञा, एकंदरीतच जर आपण पाहिलं तर ड्रोन दृश्य जी आपल्या हाती आली आहेत ती अतिशय एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। एखाद्या चित्रपटाचं शूटिंग ज्या पद्धतीनं केलं जातं किंवा एखाद्या चित्रपटाचं कथानक ज्या पद्धतीनं तयार केलं जातं त्यासारखाच हा संपूर्ण प्रकार आहे। अमरावतीच्या बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या साहिल लॉन मधली ही घटना आहे, ज्या ठिकाणी नवरदेव सुजलराम समुद्रे याचा विवाह सोहळा सुरू होता आणि दोन युवकांनी त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। या हल्ल्याचा संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो आता समोर आलेला आहे। नेमकं सुजलराम याच्यावर हल्ला का केला, हे दोन युवक कशासाठी लग्नस्थळावर आले होते या संदर्भातील कोणतीही अधिकृत माहिती समोर येऊ शकली नाही। मात्र आता वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज बांधण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे। नवरदेव असेल किंवा नववधू असेल, या दोघांची प्रकृती देखील या सगळ्या घटनाक्रमामुळे अत्यवस्थ आहे आणि पोलिसांनी तात्काळ या संदर्भाची घटनेची दखल घेतली। घटनास्थळावरून जे दोन युवक जे आहेत ते ज्या दिशेने गेले आहेत त्यांच्या मागावर अमरावती गुन्हे शाखेची पथकं गेलेली आहेत। पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी स्पष्टपणे पोलीस दलाला निर्देश देखील दिले आहेत की आरोपींचा तत्काळ शोध घ्यावा। यासह हे दोन्ही आरोपी घटनास्थळावर कुठल्या उद्देशांनी त्यांनी नववधू आणि वधूवरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे याची देखील माहिती घेतली जात आहे। मात्र अद्यापही हा हल्ला नेमका कशासाठी केला गेला, या हल्ल्याचं कारण काय आहे ते पुढे येऊ शकलेलं नाही। प्रज्ञा, नक्कीच, त्यामुळे अर्थातच या संपूर्ण घटनेमागे कारण काय पूर्वमनस्य होतं का याबद्दलची अधिक माहिती घेणं गरजेचं ठरणार आहे। तुर्तास धन्यवाद शुभम या संपूर्ण माहितीसाठी। मात्र एखाद्या सिनेमाला लाजवेल अशा स्वरूपाची ही संपूर्ण घटना आहे, जी घटना ड्रोनच्या माध्यमातून कैद झालेली आहे।